महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा वाजला पेटून. राजकीय वाद प्रहार, कोणाची हार आणि कोणाची जीत. कमळ फुलणार की तुतारी वाजणार, मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार. काय असेल घड्याळीची चाल, रेल्वे इंजिन रुळावर येईल का? कोणाची हार आणि कोणाची जीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सारीपाट. राज्यभरातील निवडणुकांचे वार्तापत्र, बातम्या आणि सटीक विश्लेषण फक्त निर्भीड विचार न्यूजवर. शिरपूर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून उमेदवारांचे प्रचार दौरे देखील सुरू झाले आहेत. शिरपूर तालुक्यात अपक्ष उमेदवारी करणारे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रचाराचा झंझावात तालुक्यात सुरू केला आहे. त्यांनी होळनांथे परिसरातील होळ, नांथे, अजंदे, पिंपळे तांडा, भावे या गावातील विविध परिसरात परिवर्तन संकल्प यात्रेनिमित्ताने प्रचार दौरा केला. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी करून गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. शिवाय जागोजागी महिलांनी भाऊबीज निमित्ताने त्यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद प्रदान केले. यावेळी गाव परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि तरुण मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील तरुण कार्यकर्ते नितीन राजपूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर ठाकूर यांचे स्वागत केले. यावेळी या परिसरातले भूमिपुत्र ॲडव्होकेट गोपाल राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना नितीन राजपूत यांनी केली. मतदारांशी संवाद साधताना डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आज 2024च्या विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या विधानसभेची निवडणुकीसाठी मी आपल्या जनतेतून आपल्या सांगण्यावरनं मी उमेदवारी करत आहे. आज आपल्या गावामध्ये आल्यावरती अत्यंत आनंदोत्सव आपल्याकडनं मनवला गेला. आमच्यावरती फुलांचा वर्षाव केला गेला आणि त्याच्यानंतर आपल्या समोर आज विचार मंचाच्या सभेसाठी आम्ही आलेलो आहोत. मित्रांनो, विधानसभेची निवडणूक ही साधी निवडणूक नाहीये. ही निवडणूक आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी लढण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि त्याच्यामुळे त्याला तुम्ही आशीर्वाद द्यावा, साथ द्यावा, जेणेकरून तुमचे जे हक्कापासून तुम्ही वंचित राहिलेले आहात, आतापर्यंत ज्या तुमच्या महत्वाच्या मूलभूत सुविधा, गरजा तुम्हाला मिळाल्या नाहीयेत, ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आणि विरोधी पक्षाला आपण 40 वर्ष सतत दिली. या 40 वर्षामध्ये 4 पिढ्या झाल्यात तुमच्या आणि या 40 वर्षामध्ये आपल्याला विकासापासून आपण लांब आहोत, मूलभूत सुविधांपासून लांब आहोत. इलेक्शन आलं की आपल्याला काहीतरी विकासाचं गाजर दाखवलं जातं आणि इलेक्शन संपलं की विसरतात. इथे जो विकास होतो आहे हे त्यांच्या चेले चपाट्यांचा विकास होतोय. सर्वसामान्य माणूस अत्यंत गरिबीत आहे, दयनीय परिस्थिती आहे. आज त्याला सुद्धा मजुरी करून जगावं लागतंय. 2 वेळचं जेवण कसं बसं मिळतं आहे. अशा पद्धतीमध्ये सर्वसामान्य गरीब माणूस, आपल्या तालुक्यातील बहुसंख्य गरीब माणूस अशा पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करतो आहे. आणि त्याच्यामुळे एवढं 40 वर्षाचा प्रदीर्घ काळ दिल्यानंतर कुठेतरी आपल्याला विचार करायची गरज आहे की 40 वर्षामध्ये आपल्याला खरोखर किती विकास झाला, आपल्या गरिबीतून आपण किती लोक मुक्त झालो, आपल्या कुटुंबाच्या शिक्षणाच्या गरजा भागल्यात का, आपल्या कुटुंबासाठी आरोग्याच्या महत्वाच्या गरजा भागल्यात का, आपलं जे वेतन दर महिन्याला आपण कमवतो ते आपलं वाढलं का, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला विचार करायची गरज आहे. याच्यामुळे या तालुक्यामध्ये विरोधी पक्षावाले नेते सतत वर्णना करतात की आमचा तालुका विकसित झालेला आहे. अरे मग विकसित झाला असता तर मग हे गरीब लोक तुम्हाला दिसत नाही का, ह्याची गरिबी दिसत नाही का? तर त्याच्यामुळे
दुनियामध्ये किंवा इकडे तिकडे सगळीकडे शिरपूर म्हणजे इतकं विकसित तालुका आहे असं दाखवलं जातं. शिरपूर शहर आणि आजूबाजूचा थोडा परिसर सोडला तर ग्रामीण भाग अजून विकासापासून कोसो दूर आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे, परंतु त्यांना तुम्हाला मुख्य प्रवाहामध्ये येऊ द्यायचं नाही. का की तुमच्यासाठी सगळे हक्काचं जे काही कमवण्याची साधन सामुग्री होती ती सगळी बंद करण्यात आलेली आहे. आज तालुक्यातील आपला शिरपूर सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत आहे. माहिती का नाही साखर कारखाना आहे आपल्याला. हा शिरपूर सहकारी साखर कारखाना हजारो शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्यासाठी अत्यंत संपत्ती त्यांची मेहनतीचं संपत्ती मिळण्यासाठी पैसे मिळण्यासाठी त्यांना महत्वाचा होता. या साखर कारखान्यावरती त्याच्यासोबत असंख्य मजूर लोक काम करत होते. या अर्थचक्र सगळं त्याच्यावरती फिरवते. व्यापारी बांधवांचा व्यापार चांगल्या पद्धतीने चालत होता. अत्यंत तालुक्याचा फार मोठा अर्थचक्र या साखर कारखान्यापासून चालू होता. आणि साखर कारखाना बंद होऊन जवळजवळ 12-13 वर्ष होऊन गेली. इथला जे विकासाच्या गोष्टी करतात त्यांना हा शेतकऱ्यांचा साखर कारखाना सुरू करायची इच्छा दिसत नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्याच्यासाठी आवाज उठवला तेव्हा आवाज उठवल्यानंतर तुम्ही पण प्रतिसाद द्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांना लक्षात आला नाही. मग तेव्हा ते कुठेतरी भाडेतत्वावर देण्याचा विचार सुरू झाला आणि तोही आता निवडणुकीपुरतं गाजर देण्यात आलेला आहे. निवडणूक संपली की त्याच्यानंतर मग ते परत तो प्रश्न प्रलंबितच राहील. आज त्यांच्याकडे केंद्रामध्ये सरकार होतं, राज्यामध्ये सरकार होतं, पण आपला शिरपूर सहकारी साखर कारखाना ते ज्याला 25-30 कोटीची गरज होती ते सुरू करू शकले नाही. आणि मोठ्या मोठ्या गप्पा करतात, आम्ही 1000 बेडचं हॉस्पिटल आणतो, हे आणतो. अहो तुम्हाला हॉस्पिटल आणते तुमचा आनंद आहे, पण लोकांच्या गरजा काय ते तुम्ही ओळखा. लोकांच्या गरजा हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्यांना भरती करण्यासाठी नाही तर त्यांचा उदरनिर्वाह त्यांचा विकास कसा होईल हे महत्वाच्या गरजा त्या लोकांच्या पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या मोठ्या मोठ्या संस्था उभारायच्या आणि गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या बंद पाडायच्या. अशा तऱ्हेने इथला गरीब माणूस गरीबच होत चाललेला आहे. सूतगिरणीचं पण तसंच झालं. आणि अशा तऱ्हेने गोल्ड रिफायनरी फॅक्टरी आपल्याकडे आली होती. किती मोठा गाजावाजा झाला. पूर्ण देशामध्ये पहिली आंतरराष्ट्रीय स्तरावरची गोल्ड रिफायनरी फॅक्टरी कुठे झाली. आज तिची काय परिस्थिती बंद पडलेली आहे, विकली गेलेली आहे. तिच्यावरती एवढी मोठी सबसिडी सरकारने दिली, ती सबसिडी कुठे गेली कोणाला माहिती. 200-300 कोटी रुपयाची सबसिडी काहीतरी मिळाली असं ऐकून आहोत. एवढी मोठे सगळ्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये इतका भरभक्कम पैसा आला तर तो आपल्या खिशात आला का नाही, तर या लोकांच्या धनाढ्यांच्या खिशामध्ये तो गेला. आणि त्याच्यामुळे आपल्याला या तालुक्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी लढाई द्यायची. परिवर्तन आज 15 वर्षापासून काशीरामदादा आमदार आहे. मला तुम्ही सांगा इथले बसलेल्यांपैकी तुम्ही किती जण सहजतेने त्यांना भेटू शकतात. भेटलेत आपण कधी ते आपल्याला तुमच्या अडीअडचणी समजायला कधी आले आहेत कधी नाही. तर एक फक्त गुलाम सारखा आमदार सयाजीराव आमदार आपल्या या तालुक्यामध्ये आहे. या आमदाराचा स्वतःचा समाज इतका दुखी आहे त्याच्यापासून. तिकडे आपण जर आदिवासी पाडपट्ट्यामध्ये गेलो तर ते लोक म्हणतात की तुम्ही आमना समाजना विकास नाही करणार तर दुसऱ्यांना काही विकास करशील. म्हणजे अशी परिस्थिती त्याची. त्या माणसाला काही लिहिता वाचता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न तरी यांनी विधानसभेमध्ये आपल्यासाठी मांडला. तुम्ही कधी बघितलंय का की काशीराम दादांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला? बघितलंय कधी तुम्ही मोबाईलवरती किंवा कुठं शोधून बघा तुम्ही. आणि शोधलं तर सांगा मला, मी खोटं असेल तर मला नक्की कळवा. आलं लक्षात? म्हणजे 15 वर्ष असलेला आमदार माणूस फक्त तिथे विधानसभेमध्ये जायचं, हजेरी लावायची, नाश्ता पाणी खायचं, भत्ता घ्यायचं आणि परत यायचं, एवढंच काम ते करतात. आणि अशा पद्धतीचा मग लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचा आहे का? तुम्हाला लोकप्रतिनिधी निवडायचा आहे की जो तुमचं सुख दुःख समजू शकतो, जो तुमच्या विकासासाठी योगदान देऊ शकतो, जो तुमचे आवाज बुलंद होऊन विधानसभेत विचारू शकतो, असा लोकप्रतिनिधी तुम्हाला निवडण्याची गरज आहे. मित्रांनो, आज मी धुळे जिल्ह्यामधला सर्वात सुशिक्षित माणूस आहे. एक MS डॉक्टर आहे. 2 टर्म पासून मी त्यांच्या विरोधामध्ये लढतोय. आता ही माझी 3री टर्म आहे.
आज तालुक्याचा इतिहास बघितला तर माझ्या इतका संघर्ष त्यांच्या विरोधात कोणीच केलेला नाही. तुम्ही मला सांगा की 3 टर्म कोणी माणूस त्यांच्या विरोधात लढला आहे का? नाही. तर एक सुशिक्षित डॉक्टर म्हणून मी त्यांच्या समोर लढतोय. माझ्याकडे पैसा कमी असेल पण इच्छाशक्ती आणि तुमची ताकद आणि आशीर्वाद जास्त असल्यामुळे मी त्यांच्या विरोधामध्ये सातत्याने लढतोय. तुमची भूमिका त्यांच्यासाठी मांडतोय. अशा तऱ्हेचं या सातत्याने या 13 वर्षापासून आम्ही या तालुक्यामध्ये काम करतो. काय आम्ही केलं नाही? गोरगरिबांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी आम्ही कामं केलेली आहेत. शिरपूर सहकारी साखर कारखाना पुनर्जीवित व्हावा, त्याला भाडेतत्वावर द्यावा म्हणून प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांची आणि आपल्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या ठेवी अडकल्या होत्या, त्याच्यासाठी आम्ही लढा दिलेला आहे. असं सगळं असताना आम्ही आमदार नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावरती संघर्ष त्यांच्या विरोधामध्ये उभारलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मोठ्या मोठ्या गप्पांना तुम्ही भावू नका. फक्त त्यांचा इथल्या गावातले काही चेले चपाट्यांचे 2-4 लोकांचे फायदे होतात तेवढंच आहे. तुमचा स्वतःचा काही फायदा नाहीये. ते पटेल कुटुंब जास्तीत जास्त मुंबईला राहतं. कधीतरी इकडे 15 दिवसांनी येतात, मग जातात, येतात आणि मग जातात. आज तुम्हाला काही थोडंसं काम होते, भेटा राजू भंडारीले, बेटा अशोक कलालले, बेटा याले, बेटा केडी पाटीलले, याले त्याले. अरे ज्या लोकांना तुम्हाला बोलून तुमच्या समस्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजे आणि ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या नावावर त्यांना आतापर्यंत मत द्यायला गेलेले आहे आणि ते लोक तुम्हाला साध्या तुमच्या समस्यांसाठी भेटत नाही, मग काय फायदा त्यांना निवडून? त्यामुळे तुम्हाला आता महत्वपूर्ण विचार हा करायचा आहे की आपला हक्काचा माणूस जो आपली समस्या समजू शकतो, आपल्याला सोडू शकतो, आपला आवाज तिथे उठवू शकतो, या पद्धतीचा माणूस तुम्हाला निवडण्याची येत्या विधानसभेमध्ये गरज आहे. आणि त्याच्यामुळे मी या विधानसभेमध्ये पुन्हा 3ऱ्यांदा उमेदवारी करतोय. आणि त्यामुळे मायबाप जनते हो, आता माझी पण खूप काही परीक्षा बघू नका. 2 माणूस एक निवडणूक हारला तरी खचून जातो. मी एक निवडणूक हारलो, खचलो नाही, परत उठलो, परत तुमच्यासाठी उभा राहिलो. दुसरी निवडणूक हारलो, परत खचलो, परत तुमच्यासाठी उभा राहिलो. आता मला कायमचं काही खचू नका. आणि त्याच्यामुळे एक संधी तरी मला विधानसभेमध्ये तुमची सेवा करण्याची द्या. एक संधी तुम्ही मला दिल्यानंतर मला 5 वर्षाने विचारा की तुम्ही काय केलं आणि यांनी काय केलं. आज अमरीश पटेल म्हणतात की उन्होंने क्या किया. अरे तुम्ही आम्हाला संधी तर मिळू द्या, मग आम्ही दाखवतो ना तुम्हाला आम्ही काय करतोय. असं 5 वर्ष तुम्ही अजूनपर्यंत आम्हाला कोणाला संधी मिळू देत नाही आणि संधी मिळू देत नाही, आम्हाला विचारतात आपने क्या किया. आम्ही जे काही करू शकतो विरोधी पक्ष म्हणून ते करतोच आहोत. आमच्या यथाशक्तीने जे करण्यासारखं आहे ते आम्ही करतोच आहोत. आणि त्याच्यामुळे आपल्याला 5 वर्ष तुम्ही आम्ही द्या, मग आम्ही तुम्हाला उत्तर दाखवतो की आम्ही काय करून दाखवलं. मला जर या विधानसभेमध्ये पाठवलं मित्रांनो, तर आपल्या तालुक्यातला शिरपूर सहकारी साखर कारखाना ताबडतोब सुरू करून दाखवेल. त्याच्यासाठी लागेल ते करेल, पण सुरू करून दाखवेल. आणि आज हजारो बेरोजगार युवा जे फिरतायत त्यांना कमीत कमी कारखान्याच्या माध्यमातून तिथे काही ना काही रोजगार मिळेल, व्यवसाय मिळेल. शेतकऱ्यांना उसाला चांगल्या पद्धतीचं त्यांचं तिथून उत्पन्न मिळेल. अशाच तऱ्हेचं आपल्याला याच्यासाठी भरीव कामं करण्याची माझी इच्छा आहे. संधी मला पहिले द्या आणि त्याच्यानंतर आम्ही 5 वर्षानंतर तुम्हाला आमचा लेखाजोखा मांडून दाखवू की आम्ही काय केलेलं आहे. आम्हाला आरोग्य क्षेत्रात चांगलं काम करायचंय, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचंय. आज शिक्षण क्षेत्राची इतकी वाईट परिस्थिती लावली, इकडे सगळीकडे गाजावाजा केला जातो की शिक्षण आमच्याकडे किती भारी भारी शिक्षण संस्था आहे. पण मित्रांनो, या शिक्षण संस्थेमध्ये आपल्या मुलांना मोफत शिक्षण आहे का ते मला सांगा. मोफत असेल तर काही हरकत नाही. आणि मोफत शिक्षण संस्थेला मोफत शिक्षण नाही, त्यांच्या असंख्य गरिबांना त्यांच्या मुलांना फार मोठ्या प्रमाणावरती फी भरून त्यांना ऍडमिशन केलं जातं. आणि कधी तुम्ही त्यांना ऍडमिशनसाठी कमी पैसे करायला गेले तर तुम्हाला सांगतात तुम राजू भंडारी को मिलो, आणि राजू भंडारी भेटत नाही, तो व्यापारी माणूस. आलं लक्षात? म्हणजे गोरगरिबांच्या नावाने तुम्ही शिक्षण संस्था ज्या उघडल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या पोरांना कुठे मोफत शिक्षण नाहीये.
आपण तुम्ही आजूबाजूला सगळ्या मोठ्या मोठ्या स्कूल दिसताय, तर तुमच्या गावाचे पोरं आहेत का तिथे? बोरखेड्याच्या पुढे मिलिटरी स्कूल आहे, याचे स्कूल आहे, तिथे स्कूल आहे. मला तुम्ही सांगा तुमच्या गावातील किती मुलं मोफत शिक्षण घेत आहेत तिथे? नाहीये कोणी. बाहेरचे इकडचे तिकडचे जिल्ह्याचे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैसे देऊन त्यांची मुलं तिथे शिकतायत. मग तुमचा हक्क कुठे? तुम्हाला ते तुमचा विकास तो दाखवला जातो, तो विकास तो तुमचा नसून तुमच्या छातीवर बसून स्वतःचा विकास करून घेतलेला आहे. अशा तऱ्हेची ही अवस्था आपली वाईट आहे. शिक्षण संस्था आवश्यक आहे, पण आवश्यक असताना त्यांना आमच्या गोरगरीब या विधानसभेमधल्या लोकांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही 2, 4, 5 लोकांना शिक्षण मोफत दिलं म्हणजे सर्वांना झालं असं काही होत नाही. त्यामुळे या तालुक्यातील गोरगरीब माणसाला प्रत्येक माणसाच्या मुलाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. अशा तऱ्हेचे ह्या सगळ्या गोष्टी आपण या विधानसभेमध्ये निवडून आल्यावरती आपल्याला या गोरगरिबांसाठी शिक्षण संस्था कशा चांगल्या आणि मोफत करता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.